हमालपुरा येथे वरू फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर नावाने औषधी विक्रेता असलेले पवन लड्ढा यांच्यावर 26 सप्टेंबरच्या सायंकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला। पवन लड्ढा हे नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने औषधी दुकानात जात होते। हल्ला हमालपुरा येथील चिजफेल परिसरातील मुख्य मार्गावर दोघांना दुचाकीचा कट लागल्याने दोघांपैकी एकाने चाकू काढून हल्ला चढविला अशी माहिती पोलिसांच्या माहितीवरून समोर आली आहे। अनोळखी असलेल्या अल्पवयीन एका मुलाने शिल्लक वादात अचानक जीवघेणा हल्ला केल्याने आता शहरात सर्वसामान्य नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। चाकू हल्ल्यात विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगला जवळ राहणारे पवन लड्ढा गंभीर जखमी झाले। त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार हल्ला घडल्यावर दोघे काही अंतरावर उभे होते। या दरम्यान राजापेठ डीबी पोलीस तत्काळ दाखल झाले, मात्र पोलीस दिसताच अनोळखी दोघांनी पळ काढला। पोलिसांनी लगेच त्यांचा पाठलाग सुरू केला, मात्र दोघेही पळून जाण्यात यशस्वी ठरले। राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस प्रमुख मनीष करपे व पथक शुक्रवार पासून दोघांच्या शोधात लागले आहे, मात्र अद्यापही दोघे पोलिसांच्या हाती मिळालेले नाही। अमरावती शहरात अनेकांवर चाकूने वार करून हत्या प्रकरणात सध्या अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश दिसून येत आहे। हल्ली 3 दिवसापूर्वी बडनेरा शहरात घडलेल्या पेट्रोल पंप संचालक लाड यांची सुद्धा 2 अल्पवयीन मुलांनी निर्गुण हत्या केली होती। त्यामुळे अमरावती शहरात सुपारी घेऊन जीवघेणे हल्ले करण्यात अल्पवयीन टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे।